प्रिय भक्तजनांनो, महाकुंभ मेळ्यात जाण्यापूर्वी ही कथा तुम्हाला नक्की ऐकावी लागेल. ही कथा तुम्हाला शिकवेल की महाकुंभ मेळ्यात कोणत्या चुका टाळायला हव्यात, नाहीतर या चुका तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. कसं एका पित्याने आपलं सगळं काही गमावलं आणि कसं माणूस आपल्या एका चुकीमुळे सगळं गमावतो. चूक झाल्यानंतर पश्चात्तापाचा उपयोग तरी काय? कथा सुरू करण्यापूर्वी कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर गंगे लिहा. प्रिय भक्तजनांनो, महाकुंभ मेळा हा भारतातील एक महान धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे, जो दर 12 वर्षांनी हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणी आयोजित केला जातो. हा जगातील सर्वात मोठा संगम मानला जातो, जिथे कोट्यवधी भाविक गंगा घाटावर स्नान करण्यासाठी एकत्र येतात. महाकुंभ भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. साधू संत, अघोरी, नागाबाबा आणि लाखो भक्त या धार्मिक श्रद्धा जिवंत करतात. प्रिय भक्तजनांनो, सर्दीचा मोसम होता. सकाळच्या गारव्यामध्ये गंगेच्या घाटावरून घंटा आणि शंखध्वनी गुंजत होती. सर्वत्र भक्तांचा उत्साह आणि श्रद्धेचा मेळा भरला होता. या पवित्र वातावरणात प्रयागराजच्या संगम घाटावर एका साधारण आई वडिलांनी आपल्या लहान मुलीसह महाकुंभ मेळ्यात प्रवेश केला. राधिकाचं वय फक्त 5 वर्ष होतं. तिच्या मोठ्या डोळ्यांमध्ये चमक आणि निरागस हास्य पाहून प्रत्येकाचं मन मोहरून जात होतं. ती पहिलीच वेळ होती जेव्हा त्यांनी आपल्या मुलीला महाकुंभ मेळ्याच्या विशाल मेळ्यात आणलं होतं. राधिकाचे वडील विक्रम आणि आई सुनीता खूप आनंदी होते. सुनीताने राधिकाला गुलाबी रंगाचा फ्रॉक आणि गळ्यात छोटीशी रुद्राक्षाची माळ घातली होती. लहानगी मुलगी आपल्या आईचा हात धरून आनंदाने सर्वत्र पाहत होती. विक्रम आणि सुनीता विचार करत होते की महाकुंभात गंगा स्नान केल्याने त्यांच्या कुटुंबाचे सर्व पाप धुतले जातील आणि जीवनात सुख शांती नांदेल. मेळ्यात सर्वत्र भक्ती आणि उत्साहाचं वातावरण होतं. साधू संतांच्या टोळ्या भगव्या वस्त्रांमध्ये, ऋषी मुनी, अघोरी बाबा, डोक्यावर चिलम घेतलेले नागा साधू, मंत्रांचा जप करणारे भक्त सर्वत्र दिसत होते. राधिका पहिल्यांदा एवढी मोठी गर्दी पाहत होती. तिच्या डोळ्यांमध्ये चमक होती, पण तिच्या नाजूक बोटांनी वडिलांचा हात घट्ट धरला होता. विक्रमने सुनीताला सांगितलं, सुनीता, राधिकेकडे लक्ष दे. इथे खूप गर्दी आहे. तिचा हात सोडू नकोस. सुनीताने डोकं हलवत होकार दिला. राधिकाने हसत हसत आपल्या वडिलांना विचारलं, पप्पा, हे साधू बाबा कोण आहे? ते इतक्या विचित्र कपड्यांमध्ये का असतात? विक्रम हसतच राधिकाच्या नाकाला गोंजारत म्हणाला, बेटा, हे देवाचे भक्त आहेत. हे आपलं संपूर्ण जीवन भगवंतांच्या सेवेसाठी समर्पित करतात. राधिकाने मान हलवली, पण तिच्या मनात अजूनही बरेच प्रश्न होते. महाकुंभ मेळ्यात सूर्योदयाच्या पहिल्या किरणांनी वातावरण उजळून निघालं होतं. संगम घाटांवर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. लोक गंगेत डुबकी मारण्यासाठी उत्साहित होते. चहूकडे हर हर गंगेचा जयघोष होत होता. भाविक, साधू संत, अघोरी बाबा आणि नागा साधू आपापल्या पद्धतीने पूजा अर्चनेत मग्न होते. विक्रमने राधिकाचा हात घट्ट पकडला होता. सुनीता त्यांच्या सोबत चालत होती. राधिकाने पहिल्यांदाच इतकी मोठी गर्दी पाहिली होती. तिच्या डोळ्यातून आनंद झळकत होता. ती सर्वत्र पाहत होती. तिने काही अघोरी बाबांना पाहिलं, जे राख लावून आपल्या शरीरावर मंत्रोपचार करत होते. तिने वडिलांना विचारलं की पप्पा, हे बाबा इतके घाणेरडे का असतात? विक्रम हसले आणि म्हणाले, बेटा, हे बाबा भगवान शंकराचे भक्त आहेत. ते आपलं सर्व काही त्यागून साधना करतात आणि शांततेचा मार्ग शोधतात. राधिकाला हे काहीच समजलं नाही, पण तिने मान हलवली. ती छोट्या छोट्या गोष्टींवर आनंदी होत होती. अचानक तिचं लक्ष एका फुगेवाल्याकडे गेलं. ती म्हणाली की पप्पा, मला तो फुगा पाहिजे. विक्रमने तिला समजावलं, बेटा, आधी गंगा स्नान करू, मग फुगा घेऊ. संगम घाटावर स्नानासाठी लांब रांगा लागल्या होत्या. विक्रम आणि सुनीता यांनी राधिकाला
त्यांच्या मधोमध ठेवून काळजीपूर्वक गंगेच्या दिशेने वाट काढली. राधिकाला आईचा हात घट्ट पकडायला सांगितलं. गंगेच्या पवित्र पाण्यात प्रवेश करताच सुनीताने भगवानाचे स्मरण केले. विक्रमने राधिकाला उचललं आणि गंगा जलाने तिच्या लहान हातांना धुतलं. राधिकाने निरागसतेने विचारलं, पप्पा, हे पाणी इतकं थंड का आहे? विक्रम हसत म्हणाले, हे पवित्र गंगाजल आहे बेटा. यामुळे माणसाचे सर्व पाप नष्ट होतात, म्हणून याला गंगा जल म्हणतात. राधिकाला हे काहीसं समजलं नाही, पण तिने मान हलवली. स्नान केल्यानंतर कुटुंब घाटाकडे परत येत होतं, पण गर्दी वाढत चालली होती. चहूकडे लोकांचा प्रचंड समुद्र होता. विक्रमने पुन्हा राधिकाचा हात घट्ट पकडला. तेवढ्यात जवळच काही मनचट मुलांनी गोंधळ घालायला सुरुवात केली, ज्यामुळे गर्दीत खळबळ माजली. गर्दीत ढकलाढकली होऊ लागली. विक्रम आणि सुनीता गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हाच अचानक एक जोरदार धक्का लागला आणि राधिकाचा हात विक्रमच्या हातातून सुटला. सुनीता हादरून गेली आणि चारही बाजूंना पाहू लागली. तिला पती आणि मुलगी कुठेच दिसत नव्हती. गर्दी इतकी मोठी होती की विक्रम आणि सुनीताने लगेच राधिकाला शोधायला सुरुवात केली. राधिका, राधिका, कुठे आहेस बेटा? विक्रम ओरडत होता. सुनीताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती अधीर होऊन गर्दीत इकडे तिकडे शोधू लागली. राधिका जोरजोराने रडत होती. ती गर्दीतून चालत होती, घाबरलेली आणि गोंधळलेली होती. तिचं रडणं गर्दीच्या आवाजात हरवलं. फक्त काही क्षणात त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य विस्कळीत झालं होतं. गर्दी झपाट्याने वाढत होती. प्रत्येक जण घाटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. विक्रमने राधिकाचा हात घट्ट धरला होता, पण अचानक गर्दीने एक जोरदार धक्का दिला आणि त्या एका क्षणात राधिकाचा नाजूक हात विक्रमच्या हातातून सुटला. राधिका जोरजोराने रडू लागली आणि आजूबाजूला पाहू लागली, पण तिच्या आई वडिलांचा कुठेही पत्ता नव्हता. चहूकडे अनोळखी चेहरे, आवाजांचा गोंगाट आणि ढकलाढकली सुरू होती. राधिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती निरागसतेने रडत रडत ओरडू लागली, आई, पप्पा, कुठे आहात तुम्ही? हे दृश्य कोणत्याही आई वडिलांसाठी अत्यंत दुःखदायक होतं. सुनीताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने चारही दिशांना पाहिलं, पण राधिका कुठेच दिसत नव्हती. ती रडतच म्हणाली, विक्रम, माझी मुलगी, माझी राधिका कुठे गेली? विक्रमने तिला सावरायचा प्रयत्न केला, पण तो स्वतः हातून तुटला होता. विक्रम आणि सुनीताच्या आवाजाने आजूबाजूचे लोक थांबले. हळूहळू गर्दीत खळबळ माजली. काही लोक मदतीला पुढे आले. त्यापैकी एकाने विचारलं, तुमच्या मुलीचं वर्णन काय आहे? तिने काय कपडे घातले आहेत? विक्रमने थरथर आवाजात सांगितलं, ती 5 वर्षांची आहे. तिने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला आहे आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. तिचं नाव राधिका आहे. काही लोकांनी राधिकाला शोधण्याचा प्रयत्न केला आणि गर्दीत इथे तिथे जाऊ लागले, पण गर्दी इतकी जास्त होती की राधिकाला शोधणं खूप कठीण होतं. राधिका अजूनही गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. ती पुन्हा पुन्हा रडत आपल्या आई वडिलांना हाक मारत होती. तिला काहीच कळत नव्हतं की ती कुठे जावी. अचानक एका साधू बाबांनी तिला पाहिलं. त्या साधूंच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं आणि हलकेशी स्मित होती. ते राधिकाकडे आले आणि प्रेमाने म्हणाले, बेटी, तू का रडतेस? तुझे आई वडील कुठे आहेत? राधिकाने रडत उत्तर दिलं, मला पप्पा हवे आहेत, आई हवी आहे. साधूंनी तिला जवळ बसवलं आणि शांत केलं. तिला त्यांनी एक फुगा दिला, ज्याच्यासाठी ती आधी हट्ट धरत होती. फुगा पाहून राधिका काही वेळ शांत झाली. दरम्यान संगम घाटावर राधिकाच्या हरवण्याची बातमी झपाट्याने पसरली. विक्रम आणि सुनीता तिला प्रत्येक ठिकाणी शोधत होते. सुनीताच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते आणि ती ओरडत होती, राधिका, माझं बाळ कुठे आहे? विक्रमही प्रचंड घाबरलेला होता. त्याच्या मनात भीती आणि बेचैनी होती. गर्दीतून एका माणसाने सल्ला दिला, भाऊसाहेब, तुम्ही मेळ्याच्या घोषणा कार्यालयात जा आणि मुलीच्या हरवण्याची माहिती द्या.
तिथून घोषणा करून घ्या. विक्रम आणि सुनीता घोषणा कार्याकडे धावतच गेले. घोषणा कार्यालयात आधीच अनेक जण हरवलेल्या व्यक्तींची तक्रार नोंदवत होते. विक्रमने थरथरत्या आवाजात सांगितलं, माझी 5 वर्षांची मुलगी राधिका हरवली आहे. तिने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला आहे. गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. कृपया तिची घोषणा करा. कार्यालयातील कर्मचाऱ्याने विक्रमचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं आणि माईकवरून घोषणा केली, सावधान सावधान. 5 वर्षांची राधिका नावाची मुलगी हरवली आहे. तिने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातलेला आहे आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. ज्यांनीही या मुलीला पाहिलं असेल त्यांनी कृपया घोषणा कार्यालयात आणावं. घोषणा ऐकताच सुनीताच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या. पण काही क्षणानंतर राधिकाला कोणी आणल्याचं समजलं नाही. तेव्हा ती पुन्हा जोरजोराने रडू लागली. सुनीताने भगवंतांच्या मूर्तीसमोर पाहिलं आणि रडत म्हणाली, हे गंगा माता, हे प्रभू, माझ्या मुलीला वाचवा. जर माझ्या राधिकाला काही झालं तर मी तुम्हाला कधीही मानणार नाही. विक्रमने सुनीताला सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा स्वतःचा आवाज तुटत होता. दरम्यान राधिका अजूनही साधू बाबांच्या जवळ बसलेली होती. साधूंनी तिला प्रसाद दिला आणि तिची भूक भागवली. ते तिला शांत करत म्हणाले, घाबरू नकोस बेटी, मी तुला तुझ्या आई वडिलांपर्यंत पोहोचवेन. त्यावेळेस बाबांना घोषणा कार्यालयाकडून आवाज ऐकू आला आणि बाबांनी एका प्रवाशाकडून घोषणा कार्यालयाचं ठिकाण विचारलं आणि राधिकाला सोबत घेऊन तिथे जाण्यासाठी निघाले. घोषणा कार्यालयात विक्रम आणि सुनीता यांचं हृदय धडधडत होते. प्रत्येक वेळी जेव्हा माईकवर राधिकाचं नाव पुकारलं जातं तेव्हा त्यांची आशा काही क्षणासाठी जिवंत होत असे. पण जशी कोणतीही बातमी येत नाही तेव्हा त्यांचं मनोबल पुन्हा मोडत होतं. सुनीताच्या डोळ्यातून रडून रडून सूज आलेली होती. ती वारंवार भगवंताला हाक मारत होती, हे गंगा माता, माझं बाळ माझ्यापाशी परत पाठवा. विक्रम सुनीताला सावरायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या स्वतःच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. संपूर्ण परिसरात गर्दीचा गोंगाट, लोकांची धडपड आणि सतत घोषणांचा आवाज होता, जी त्याच्या हृदयात आणखी भीती आणि अस्वस्थता निर्माण करत होती. राधिका, जी अजूनही घाबरलेली होती, साधू बाबांच्या सोबत चालली होती. बाबांनी तिला प्रेमाने सांगितलं, घाबरू नकोस बेटी, देवाने मला पाठवलं आहे. मी तुझ्या आई वडिलांकडे तुला घेऊन जाईल. राधिकाने आपले छोटे छोटे हात बाबांच्या हातात घट्ट पकडले. घोषणा कार्यालयात विक्रम कर्मचाऱ्यांना म्हणाला, कृपया एकदा अजून माझ्या मुलीच्या बाबतीत घोषणा करा. कदाचित कोणी तिला घेऊन येत असेल. माईकवरून पुन्हा आवाज गेला, 5 वर्षांची मुलगी, गुलाबी फ्रॉक घालून आणि गळ्यात रुद्राक्षाची माळा असलेली, जिचं नाव राधिका आहे, ती हरवली आहे. जे कोणी तिला पाहिले असतील त्यांनी कृपया घोषणा कार्यालयात आणा. तिचे आई वडील खूप चिंतित आहेत. घोषणा ऐकून साधू बाबांनी राधिकाला सांगितलं, बेटी, तुझे आई वडील इथे तुझी वाट पाहत आहेत. चल, मी तुला त्यांच्याशी भेटवणार आहे. घोषणा कार्यालयाच्या जवळ विक्रम आणि सुनीता आशा आणि भीतीच्या मिश्रित भावना घेऊन उभे होते. तेव्हा त्यांनी पाहिलं की एक साधू बाबा त्यांच्या लांब दाढी आणि भगवा वस्त्रात राधिकाला गोदीत घेत आले आहेत. सुनीताने एक क्षण पाहिलं आणि ओरडून म्हटलं, राधिका, माझं बाळ. राधिकाने आई वडिलांना पाहिलं आणि धावतच त्यांच्याकडे गेली. विक्रमनेही धाव घेत राधिकाला आपल्या बाहूंमध्ये घेतलं. सुनीताने राधिकाला घट्ट गळ्याशी लावून फुटफुटून रडू लागली. राधिकाने आपल्या आईला सांगितलं की मला खूप भीती वाटत होती. तेव्हा एक बाबा मला इथे घेऊन आले. सुनीता आणि विक्रम यांनी आजूबाजूला पाहिलं, पण त्या बाबांचा पत्ता कुठेही लागला नाही. सुनीता आणि विक्रम यांना एका क्षणासाठी असं वाटलं की ते साधू बाबा कोण होते, तर ते भगवान शिव होते, जे त्यांच्या मुलीची रक्षा करत होते. राधिकाला गोदीत घेत सुनीता आणि विक्रम यांनी आरामाची सुस्कारा घेतली. सुनीताने तिच्या मुलीला घट्ट गळ्याशी घेतले, जणू ती तिला कधीही स्वतःपासून दूर होऊ देणार नाही. त्यांच्या हृदयाचा भार हलका झाला, पण सुनीताच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्याच वेळेस
एक वृद्ध कर्मचारी विक्रम आणि सुनीता जवळ आला आणि म्हणाला, मेळ्यात नेहमीच गर्दी असते. अशा ठिकाणी आपल्याला प्रत्येक क्षण साक्षीदार असावा लागतो. मुलांचे हात कधीही सोडू नका आणि त्यांना नेहमी आपल्या नजरेत ठेवा. विक्रम आणि सुनीता यांनाही शिकवणं खूप महत्त्वाचं वाटलं. त्यांनी ठरवलं की पुढे जाऊन कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी ते सर्व तयारी करून राधिकाला कधीच त्यांच्यापासून दूर जाऊ देणार नाहीत. सुनीताने संगम घाटाकडे पाहत भगवंताचे आभार व्यक्त केले. तिने मनाशी ठरवलं की ती आता कधीही भगवंतावरची आस्था गमावणार नाही. तिने त्या साधू बाबांचंही स्मरण केलं, ज्यांनी राधिकाला त्यांच्या जवळ पोहोचवलं. यानंतर आनंदाने सुनीता, विक्रम आणि राधिका आपल्या घरी परतले. प्रिय भक्तांनो, राधिका मिळाल्यानंतर विक्रम, सुनीता आणि राधिका त्यांच्या घरी परत आले. ही घटना त्यांच्या जीवनातील एक कठीण अनुभव ठरली होती, पण याने त्यांना एक गहरी शिकवण दिली. आता ते फक्त आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठीच अधिक सतर्क झाले नव्हते, तर त्यांचा विश्वासही आणखी मजबूत झाला होता. विक्रम आपल्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना ही कथा सांगत म्हणाले, महाकुंभ फक्त आस्था आणि भक्तीचं केंद्र नाही, हे आपल्याला जीवन जगण्याची योग्य दिशा देखील दाखवतो. भगवंतावर विश्वास ठेवा, पण आपली जबाबदारीही विसरू नका. गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नेहमी सतर्क राहावं लागतं. मुलांना कधीही आपल्या नजरेपासून दूर जाऊ देऊ नका. लक्षात ठेवा, आपली सतर्कता ही आपल्या कुटुंबाची सुरक्षा आहे. घाटावर स्नान करताना चोर आणि लुटारूंचेही लक्ष ठेवा. कोणत्याही अज्ञात व्यक्तीपासून मदत घेण्यापूर्वी 100 वेळा विचार करा आणि घाटाजवळ चैन किंवा दोरीच्या सहाय्याने स्नान करा, कारण अशा ठिकाणी धक्का लागणे सामान्य गोष्ट आहे. महिलांनी दागिने आणि मौल्यवान वस्त्र परिधान करूच नयेत, कारण गर्दीत त्यांची चोरी होण्याची शक्यता असते. हे वस्त्र घरावर ठेवून जा. कोणत्याही अनोळखी व्यक्तींशी जास्त संवाद साधू नका आणि कधीही आपल्या कुटुंबापासून दूर जाऊन अनोळखी व्यक्तींची मदत घेऊ नका. हे सर्व भोळ्या भाळ्या लोकांना फसवण्यासाठी केलेली योजना असू शकते. प्रिय भक्तांनो, ही गोष्ट आपल्याला हेही सांगते की भगवान प्रत्येक वेळेस आपल्या सोबत असतात, पण त्यांची कृपा तेव्हा फुलते जेव्हा आपण देखील प्रयत्न करत असतो. महाकुंभाचा हा अनुभव विक्रम आणि सुनीता यांच्यासाठी एक अमूल्य शिकवण ठरला, ज्याला ते जीवनभर लक्षात ठेवतील. हर हर गंगे, हर हर गंगे. प्रिय मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया टिप्पणीमध्ये हर हर गंगे लिहा. धन्यवाद.